फिल्म अदाकार गोविंदा शिव सेना दे विच शामिल हो रहे हैं। मार्ग मोकळा होतो बोलण्याचा। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि आपण जरा आमचे पत्रकार मित्र आहेत साहेब हिंदीमध्ये नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र। मी आदरणीय शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो। तसेच शुभेच्छा प्रदान करतो। आजच्या या दिवशी मी ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे। मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही, परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय व आईपाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेल अशी आईपायी प्रार्थना करतो। विश्वानि देव सवित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्। कालहर दुःखहर दारिद्र्यहर कष्टहर रोगहर हर हर महादेव। ਤਾਂ ਗੋਵਿੰਦਾ शिव सेना शिंदे गुट ਦੇ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਿਲ ਹੋਏ ਨੇ। ਏਕਨਾਥ शिंदे ਜਿਹੜੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸੀਐਮ ਨੇ ਉਹਨਾਂ ਵੱਲੋਂ ਗੋਵਿੰਦਾ ਨੂੰ ਪਾਰਟੀ ਦੇ ਵਿੱਚ ਜੁਆਇਨ ਕਰਵਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਪਹਿਲਾਂ ਗੋਵਿੰਦਾ ਕਾਂਗਰਸ ਪਾਰਟੀ ਦੇ ਵਿੱਚ शामिल होए सी और 2004 ਦੇ ਵਿੱਚ ਕਾਂਗਰਸ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਐਮਪੀ ਦੀ ਟਿਕਟ ਦਿੱਤੀ ਸੀ और उस ਵੇਲੇ ਉਹਨਾਂ ਨੇ राम नायक ਨੂੰ ਹਰਾਇਆ ਸੀ। राम नायक उस ਵੇਲੇ ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਚਿਹਰਾ ਸੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਗੋਵਿੰਦਾ ਨੇ ਸ਼ਿਕਸਤ ਦਿੱਤੀ ਸੀ। 5 साल गोविंदा एमपी रहे और उस तो बाद दोबारा उन्होंने चोन नहीं लड़ी, वो सत्ता तो दूर हो गए, पर कांग्रेस पार्टी के नाल किसी ना किसी रूप दे विच जुड़े रहे और हुण उन्होंने शिव सेना का पल्ला फड़िया है और जिस तरीके नाल शिव सेना दे विच आए ने उम्मीद है कि शिव सेना तो वो अगले दिनों के विच उम्मीदवारी लैके लोक सभा चोणां के मैदान च नितरदे नज़र आउणगे। गोविंदा बॉलीवुड के एक दिग्गज कलाकार ने और 2 दहाकियां तक उन्होंने बॉलीवुड दे विच अपना सिक्का कायम रखा है ते हुण दोबारा ये उन्हां दी सियासत दे विच
दूजी पारी है। पहली पारी उन्होंने 2004 तो 2009 तक खेडी सी, जिस वेले MP रहे सी, ते हुण ओह दूजी पारी की शुरुआत सियासत दे विच करदे नजर आ रहे हैं।